महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. शरद पवार शिंदे भेटीवर शिवसेना युबीटी संतप्त. ज्या गद्दारांनी सरकार पाडलं त्यांच्याच दालनात बैठक. पवारांची विश्वासार्हता कमी झाली. संजय राऊतांचं विधान. पवारांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंनी टीकाकारांना सुनावलं. शरद पवार मोठे नेते म्हणून भेटलो. ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांनी आपल्या दवाखान्यात जावं. शिंदेंनी राऊतांना डिवचलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे पक्षात नाराजी पसरल्याची सूत्रांची माहिती. एनडीए मध्ये जाण्यास रोहित पवारांचा विरोध. विधान भवनातील बैठकीलाही रोहित पवार यांची दांडी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील 5 ते 6 खासदार अस्वस्थ. पृथ्वीराज चव्हाणांचं पवारांच्या खासदारांसंदर्भात मोठं विधान. तर आम्ही सर्व पवारांसोबत. बजरंग सोनवणे, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. कनेक्टिंग लिंक दरड दुर्घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर राज ठाकरेंचा घणाघात. दुर्घटनेवर बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला, राज यांचा सवाल. बघून घेईन वक्तव्याचाही घेतला समाचार. राम मंदिर दान चोरीवर बोललं तर धर्मविरोधी कसे, राज ठाकरेंचा भाजप नेत्यांना सवाल. तुमच्या अंगाशी आलं की राजकारण केलं म्हणता, मग ठाकरेंनी सुनावलं. आणि कल्याणपूर्वच्या आंबेडकर चौकातील घर कोसळलं. घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही. घराची खोली रिकामी असल्यानं मोठा अनर्थ टळला. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली होती आणि त्यावरून जोरदार राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं. या भेटीनंतर पवारांनी आपल्या आमदारांची बैठक सुद्धा त्याच दालनामध्ये घेतली. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी होणार असल्याची चर्चा राज्यात होते. तर याच पार्श्वभूमीवर या भेटीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याच भेटीची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागलेली आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शरद पवार यांनी भेटायला जावं याचे राजकीय वजन तितकंच मोठं आहे. शरद पवार भेटीसाठी आल्याचं कळाल्यावर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून शरद पवार यांना येऊन ते भेटले. शरद पवार यांनी आपल्या आमदार आणि मोजक्या खासदारांच्या समोर एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये भेट आणि बैठक घेऊन आमदारांना संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असतानाच पवारांनी शिंदेची भेट घेऊन राजकीय संदेश दिल्याची चर्चा रंगलेली आहे. याशिवाय संवादाची सर्व दारं आपण खुली ठेवण्याची पवारांची भूमिका असल्याचं सुद्धा बोललं जातंय. त्यासोबतच या भेटीतून पवारांनी कुणाला अप्रत्यक्ष संदेश दिलाय का याची सुद्धा चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये रंगलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची राज्यात चर्चा. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे पवार भेटीला महत्त्व. शरद पवार भेटीसाठी आल्याचं कळल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक सोडून एकनाथ शिंदे भेटीसाठी गेले. शरद पवारांनी मोजकेच आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन शिंदेंची भेट घेतली. भेटीनंतर त्याच दालनात शरद पवारांनी आमदार खासदारांची बैठक घेतली. बैठकीला रोहित पवार गैरहजर होते. त्यांनी एनडीए सोबत जाण्याच्या भूमिकेला आधीच विरोध केला आहे. 2 दिवसांपूर्वी विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात देखील बैठक झाली होती. त्यामुळे एनडीए सोबत जाण्याची दारं शरद पवारांनी खुली ठेवली आहेत का अशी चर्चा सुरू आहे. तर शरद पवार यांनी विधान भवनात एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे. ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं त्यांच्याच दालनामध्ये बैठक घेतल्याचं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता कमी झाल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान राऊतांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांना चांगलंच डिवचलंय. नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं,
त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. संजय राऊत आता इतके मोठे आंतरराष्ट्रीय नेते झालेत की ते शरद पवार साहेबांना विश्वासार्हता सांगतायत. एक दिवस ते उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत. संजय राऊत गद्दार कोण आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. 2019 साली युतीला जनतेनं निवडून दिलं होतं. देवेंद्रजी फडणवीसांना आशीर्वाद दिले होते. मात्र तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी करून, हिंदुत्ववादाशी गद्दारी करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही. आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. संजय राऊत साहेब ज्या शरद पवारांना वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही मोठे मानतात, वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही शरद पवार साहेबांना जे गुरु मानतात, त्या शरद पवार साहेबांनी एखादा घेतलेला निर्णय, त्या निर्णयावरती आता शिष्याने अशा पद्धतीने जर का तिथे आक्षेप घेतलेला असेल तर मला वाटतं ही आश्चर्याची बाब आहे. आणि संजय राऊत साहेब हे कोणाचेच होऊ शकत नाहीत. एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की ते शिवसेनेचे नाहीत, ते आता उभाटाचे नाहीत, ते शरद पवार साहेबांचेच आहेत. म्हणून आपल्या गुरुने मला जी गोष्ट आवडत नाही ती केली म्हणून त्यांना खरंच वाईट वाटलं असेल. शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंवर टीकास्त्र डागलं होतं. दरम्यान यानंतर आता या भेटीवर एकनाथ शिंदेने स्पष्टीकरण देत ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय. काय म्हटलेलं एकनाथ शिंदेने बघूयात. शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत. ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो. मी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे ही आणि ती आम्ही जपतोय. आता यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात आपला दवाखाना सुरू केला. त्यांनी तिथं जावं आणि उपचार करून घ्यावेत. हा एक प्रकारे कद्रूपणा झालेला आहे. अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट केवळ योगायोग होती आणि त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता असं स्पष्ट करत त्यांनी नेत्यांना विनाकारण वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिलाय. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढणं पूर्णपणे चुकीचं आहे. चर्चांमध्ये तथ्य नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आता तुमच्या एका स्टेटमेंटमुळे लगेच दिवसभर ती बातमी सुरू झाली. आता जर अशा प्रकारची चर्चा कर, मग आम्ही काय बोलायला पाहिजे? मग मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे एकाच विमानातून नागपूरला गेले, त्यांना भेटतात. आम्ही कधी हरकत घेतली नाही. अरे एवढं राजकारणामध्ये या असलेल्या भेटीगाठी होत असतात. त्या भेटीगाठी राजकीय झाल्या तर तो मुद्दा होऊ शकतो. पण त्या भेटीगाठी जर अशा प्रकारे झाल्या तर लगेच त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप घेणं योग्य नाही. मला वाटतं की हा गैरसमज दूर करण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये विशेषतः तिन्ही पक्षाच्या समन्वय करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू. तिथे उभे असल्याने सांगितलं की एकनाथ शिंदेचं साहेबांचं चेंबर जवळ आहे, तिथे त्यांची केबिन आहे, म्हणजे बैठकीचं दालन आहे, त्याच्यात आपण जाऊन बसूया. तर म्हणा ठीक आहे चला बसूया तिथे. तिथे आम्ही बसलो. त्यांची सगळी लोकं आली, त्यांनी चहा पाण्याची वगैरे सोय केली. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात
कॅबिनेट सोडून एकनाथ शिंदे खाली आले. आता हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की माझ्या चेंबरमध्ये शरद पवार साहेब येऊन बसलेत की त्यांना एक शाल घालून येतो म्हणून ते आले, त्यांनी शाल घातली आणि परत निघून गेले. मला या गोष्टीचं इतकं राजकारण होईल असं वाटलं नव्हतं. तर एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजी पसरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पवारांच्या राष्ट्रवादी नेमकं काय सुरू आहे बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून. सूत्रांच्या माहितीनुसार पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची मागील आठवड्यात शुक्रवारी विधिमंडळात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना थेट प्रश्न विचारले. पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार की एनडीएचा घटक पक्ष होणार याबाबत आमदारांनी स्पष्टता मागितली. बैठकीत काही आमदारांनी काँग्रेससोबत जायचं असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी भूमिका मांडली. बैठकीत आमदार रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवला आणि बैठकीतून बाहेर गेले. या बैठकीनंतर बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या बैठकीला रोहित पवारांनी दांडी मारली. भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाल्यास वेगळी भूमिका घेणार असल्याचं रोहित पवार यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं. पाहूया रोहित पवार यांनी नेमकी काय भूमिका मांडली होती. की सत्तेत तुम्ही पण जाणार, तुमचा पक्ष सत्तेत जाणार. आता चांगल्या पत्रकारांनी जर तरचे प्रश्न विचारून असं म्हणतात, पण तरीसुद्धा ही एक आपण वेगळी केस म्हणूया, कारण ह्याच्यामध्ये शक्यता अमाप आहेत आणि समोर ओपन आहेत, परम्युटेशन कॉम्बिनेशन अनेक समोर आहेत तिथे. अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया. तर पण खुद्द पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी आहे. शक्यता म्हणून विचारलं. शक्यता होऊच शकत नाही. साहेब भाजपवर जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही, पण मधल्या काय चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचार. पण तुम्ही म्हटलं स्पष्टपणे, आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पार्टीने जर निर्णय घेतला तर. ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. याच दरम्यान शरद पवारांच्या पक्षाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत असं मोठं विधान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. त्यांच्या विधानानं ऑपरेशन तुतारीच्या चर्चांना जोर आलेला आहे. आता उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांचे खासदार फुटणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. दरम्यान आम्ही सगळे शरद पवारांसोबत आहोत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिले. त्यासोबतच आमच्या पक्षातला एकही खासदार अस्वस्थ नाही अशी प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनावणे यांनी दिलेली आहे. एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेशी केलं ते पवारसाहेबांच्या एनसीपीकी होऊ शकतं. कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकण्याचं कार्यकर्त्यांनी पडण्याचं कोणतं कारण नाही. सगळे शरद पवार साहेबांच्या निष्ठा ठेवून या पक्षात काम करत आहेत. आणि पवारसाहेब आल्यावर कालच आपण बघितलं सगळेच सदस्य एकत्रितपणाने साहेबांना भेटले. त्यामुळे पवार साहेबांच्यामुळं आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत आणि पवार साहेबांचा पाठिंबा आम्हाला आहे. हे आमची समाजातली महाराष्ट्रातली सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना सोडण्याचा प्रश्न उद्भवतो. माझं एकच म्हणणं आहे की आमच्या पक्षातला कुठलाही खासदार अस्वस्थ नाही आहे. आम्ही 8 खासदार एक संघ आहोत आणि एक संघ ताईच्या नेतृत्वाखाली सभागृहात काम करतो आणि आदरणीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या सहकार्यानं आम्ही सर्व काम करतो. त्याच्यामुळे आमच्यात कुणी अस्वस्थ मी तर जाऊ द्या, मी तर नाहीच आहे, पण आमच्यातला एकही खासदार मी सर्वांचं मी तुम्हाला 4 दिवस झालं मागच्या आठवड्यात मी इथं आलो होतो विधानभवनात. आजही सांगतो, कालही बोललो. ही जी चर्चा सुरू झाली तुमच्या माध्यमांनीच बघितली, म्हणजे माध्यमातूनच मी बघितली. असं कुठेही जाणवलं नाही आणि असं तुम्ही जे म्हणताय असं काही नाही. आमचं कुणी अस्वस्थ नाही आहे. त्यांना अस्वस्थ का दिसलेत ते त्यांनीच सांगितलं पाहिजे. केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील मारकुडा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे रुग्णालयात आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे त्याला VIP ट्रीटमेंट देखील दिली गेली आहे. रमेश म्हात्रेकडून उच्च रक्तदाबाचं कारण देण्यात आलंय.
डॉक्टर आणि नर्सना मारहाण करणाऱ्या म्हात्रेवर आता आयसीयू मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. आपण ही 3 दृश्य बघतोय. पहिल्यांदा रमेश म्हात्रेकडून डॉक्टरला मारहाण करण्यात आली, महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर रमेश म्हात्रेनं एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये रमेश म्हात्रे ठणठणीत आपल्याला दिसून येतोय. मात्र डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनानंतर रमेश म्हात्रेला अटक झाली आणि अटक झाल्यानंतर मात्र रमेश म्हात्रेला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आणि तो आता आयसीयू मध्ये उपचार घेतोय. त्याला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय. किंवा प्रशासनाला ह्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जर तुम्ही आरोग्य सेवा इथं व्यवस्थित पुरवली असती तर कदाचित रमेश म्हात्रेंना हे प्रकरण हाताशी घ्यावीची वेळ आली नसती. आणि आज एवढी मोठी खंत वाटते की जे सरकारमध्ये आहेत, जे स्वतः म्हणजे बोलतात ना की सर्वसामान्यांचं सरकार आणि लाडक्या बहिणींचं सरकार, त्या सरकारच्याच एका नगरसेवकाला या महिला डॉक्टरांवरती हात उगारावा लागतो, ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. रमेश म्हात्रेला रुग्णालयामध्ये 5 स्टार सुविधा मिळत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. म्हात्रेला रुग्णालयामध्ये 5 स्टार सुविधा मिळत आहेत. रमेश म्हात्रेला खोटं मेडिकल सर्टिफिकेट देण्यात आल्याचं सुद्धा म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मारहाणीवेळी ठणठणीत होता, मग तब्येत कशी बिघडली असा सवालही संजय राऊतांनी केला. डॉक्टर रमेश म्हात्रे आहेत, त्यांनी स्वतःला रुग्णालयात ऍडमिट करून घेतलेल्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला असून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेणाऱ्या डॉक्टरांची चौकशी व्हायला पाहिजे. हे जे इस्पितळ आहे बरं का, गुंडांच्या प्रकृत्या बिघडतात, त्यासाठी खोटी सर्टिफिकेट तयार केली जातात आणि मग अटक केलेली असताना त्यांना मग मस्तपैकी एखाद्या 5 स्टार रुग्णालयात ठेवलं जातं. ही परंपरा आहे. डोंबिवली कल्याण भागात हे मोठ्या प्रमाणात चालते. आता हे सर्टिफिकेट जे आहे त्यांच्या आजारपणाचं, हे डॉक्टर श्रीकांत शिंदेनी दिलंय का ते पहा. युवा सेनेचे नेते, प्रमुख शिवसेनेचे नेते आमचे आदित्य ठाकरे तिथे गेले. त्यांनी परिचारिका डॉक्टरांशी चर्चा केल्यावरती जो दबाव आला त्यानंतर अटक झाली. ही कागदोपत्री अटक आहे. त्यांना अद्याप खरी अटक झालेली नाही. हा भूलभुलैया आहे. निषेध करून का फायदा? तुमच्या पक्षातल्या गुंडाला जो पोलीस लॉकअपमध्ये असायला पाहिजे, डॉक्टर शिंदे, तो 8 तासामध्ये आजारी पडतो. डॉक्टर त्याला खोटं सर्टिफिकेट आहे, मी तुम्हाला सांगतो, खोटा अहवाल आहे त्याचा. तुम्हाला लॉकअपमध्ये जायचं नाही म्हणून तुमची व्यवस्था ही इस्पितळातला छान खोलीमध्ये एका होते. तिथे गर्दी जाऊन बघा काय त्याच्या लोकांची आहे ती. सकाळीच मला सांगितलं त्यांची पूर्ण 5 स्टार व्यवस्था तिकडे आहे. खरं म्हणजे हे जे डॉक्टर संघटना मार्ड वगैरे आहे ना, त्यांनी ह्याच्यावरती आंदोलन केलं पाहिजे. कल्याण डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेचा VC द्वारे उपस्थित राहण्याचा अर्ज न्यायालयानं फेटाळलेला आहे. रमेश म्हात्रेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. मात्रे कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहणार का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार. आता कोर्टानं आदेश दिलेले आहे, त्यामुळे मात्रेला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना मात्रेला कोर्टात हजर करावं लागणार आहे. त्याला VC द्वारे उपस्थित राहण्याचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे. कोर्टाने सांगितलं जोपर्यंत आरोपीला माझ्यासमोर हजर करत नाही तोपर्यंत मी कस्टडीची ऑर्डर करणार नाही. ना पोलीस कस्टडी, ना जेल कस्टडी, ना बेल, ना काहीच नाही. त्याला फिजिकली माझ्यासमोर घेऊन या. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टाला मंजूर नाही. हा एकनाथ शिंदेचा जवळचा नगरसेवक आहे असं विधान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे. रमेश म्हात्रेला निलंबित केलं पाहिजे अशी मागणी सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेली आहे. जो नगरसेवक आहे म्हात्रे, तो सत्ताधारी पक्षाचा आणि एकनाथ शिंदे यांचा जवळचा नगरसेवक आहे. महाराष्ट्राची बदनामी रस्त्यामध्ये खड्डे पडले म्हणून होत नाही, तर महाराष्ट्राची बदनामी यामुळे होते. माझी स्पष्ट मागणी आहे की त्याचं सदस्यत्व निलंबित केलं पाहिजे. विधानसभेला कायदा करावा लागला तरी करा, त्याला इम्पीच केलं पाहिजे, सदस्यत्व गेलं पाहिजे, किंवा एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे. तात्पुरतं अटक करायचं नाटक करून त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवून काय भागणार नाही. शिक्षा मिळाली पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की असं वागता येणार नाही आपल्याला.
यानंतर जाऊया पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 3घांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेला 28 तास उलटले असून अजूनही कचरा डेपोमध्ये शोधकार्य आणि बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ढिगाऱ्याखाली 8 जण अडकल्याची माहिती मिळते. दुपारनंतर श्वान पथकही या परिसरामध्ये फिरवण्यात आले, मात्र ढिगाऱ्याखालून कसलाच प्रतिसाद मिळत नाहीये. आपण बघतोय आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट घटनास्थळी. आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे. चंद्रकांत, आपण बघतोय की बचाव कार्य अजूनही सुरू आहे. जवळपास 28 ते 30 तास झालेले आहेत, मात्र युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. दुर्दैवानं 3घांचा मृत्यू झालाय, मात्र अडकलेले जे कर्मचारी आहेत त्यांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही, त्यामुळे भीती व्यक्त केली जाते. चंद्रकांत. हो संदीप, भीती जी आहे ती गडद होत चाललेली आहे. कारण आता 30 तास होऊन गेलेले आहेत. काल दुपारी 1:30-2 वाजता ही घटना घडली. त्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. सुरुवातीला काल संध्याकाळी सगळ्या अग्निशमन दलानं त्याच वरच्या बिल्डिंगमधून 8 लोकांना जिवंत बाहेर काढलं. हे सगळ्यात महत्त्वाची बाब होती. पण खालच्या फ्लोअरमध्ये 3 मजल्याची बिल्डिंग, खाली पार्किंग, त्याच्यावरती कॅन्टीन, त्याच्यावरती ऑफिसमधल्या लोकांना बाहेर काढलं. पण कॅन्टीनमध्ये अडकलेली जी लोक जेवायला आली होती ती अडकलेली आहेत. त्याच्यातला एक बॉडी सकाळी बाहेर काढली, पण दुसऱ्यांना बाहेर काढता ती भिंत ह्याच जे रेस्क्यू ऑपरेशनचे जवान आहेत त्यांच्या अंगावर पडायला लागले, त्यामुळे ते सगळे बाहेर आले. मग आता प्लॅन बी सुरू केला. प्लॅन बी काय आहे तर हा सगळा कचरा आजूबाजूचा काढणार. पलीकडली जे वरती टोकावर दिसते ती बिल्डिंग खाली कोलॅप झालेली, तिरकी झाली बघा, JCBच्या पलीकडे ती. मग सगळा कचरा काढून ती भिंत बाहेरच्या साईडला पाडणार, मग स्लॅब काढून मग आत जाणार. त्यामुळे सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनला उशीर लागतोय. आशा करूया आतले जे 7-8 लोक अडकलेली आहेत ते जिवंत बाहेर यावेत, म्हणून सगळे अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आता अग्निशमन दल आहे, NDRF आहे, आर्मी पण आलेली आहे. 30 तास उलटून गेले. हा सगळा कचरा बाजूला काढल्यानंतर ती भिंत पाडली जाईल आणि मग ती बिल्डिंग पुन्हा तशी सरळ करून मग त्याच्यात घुसून हे सगळं आत. कारण ह्या सगळ्या जी बिल्डिंग कोलॅप झाली त्याच्या पलीकडली, हे समोर दिसते त्याच्या पलीकडली, लाईटीच्या पलीकडली, त्याच्यामध्ये कचरा पण घुसलेला आहे. हा जो कचऱ्याचा ढिगारा आहे, हा कचऱ्याचा ढिगारा अख्ख्या बिल्डिंगवर आलता, त्यामुळे ही सगळी बिल्डिंग दबलेली आहे. खरं तर ही चूक ज्यांनी प्लॅन टाकला त्यांच्या 3 वर्षापूर्वी हा प्लॅन टाकला. आणि हा प्लॅन टाकताना कॅन्टीन कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या साईडला कशी नियम काय सांगतो पर्यावरणाचा, कचऱ्याचा ढिगारा जो आहे कुठल्याही कचरा 20 मीटरच्या उंचपेक्षा जास्त नको, पण याची उंची आता 35 मीटरच्या पुढे गेलेली. त्यामुळे पावसाने तो काल खचला, पाणी चंद्रकांत, या सगळ्या अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 30 तास झालेले आहेत. भीती व्यक्त केली जाते, मात्र हे अडकलेले सगळे कर्मचारी सुखरूप बाहेर यावे तेवढीच अपेक्षा करूया, एवढीच प्रार्थना आपण देवाकडे करूया. धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर पिंपरी चिंचवड दुर्घटना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुजाता शिंदे यांनी थरारक अनुभव सांगितलेला. नेमकी दुर्घटना कशी घडली आणि दुर्घटना घडली त्यावेळेला काय झालं याबाबत त्यांनी आपला अनुभव शेअर केलेला आहे. आमचा लंच टाईम होता. लंच टाईममध्ये आम्ही 8-8 16 जण लंचला बसलो होतो सगळे. आणि म्हणजे नुकतेच कोणी बसले होते, कोणी उठले होते, म्हणजे स्टार्ट करतच होते सगळे. तेवढ्यात जे SLFच्या बाजूला, कचऱ्याच्या डोंगराच्या बाजूला ज्यांचा चेहरा होता त्यांनी पाहिलं की डोंगर ढासळतोय खाली आणि ते ओरडत बाहेर पळाले. त्यांच्या पाठोपाठ आम्हीही पळालो, पण काहींना पळण्यात यश मिळालं, पण कितपर्यंत मिळालं माहीत नाही. आमच्या पाठी काही जण होते, काही पुढे होतो, आम्ही 6 जण मध्ये होतो. त्या मलब्यामध्ये आम्ही दबलो, पण तिथून पुढे पूर्ण अंधार. 2 मिनिटाच्या आतमध्ये सगळा अंधार झाला, काहीच दिसेनासे झालं, काही कळेना. पण त्याच्यावर तब्बल आम्ही 5 तास आतमध्ये होतो. यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. कनेक्टिंग लिंक वरून देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं होतं. दरम्यान यानंतर आता राज ठाकरे यांनी फडणवीसांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांनी कनेक्टिंग लिंक बद्दल प्रश्न विचारले, त्यात महाराष्ट्राचा अपमान कसा झाला असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. लोकांनी प्रश्नही विचारू नयेत का असाही सवाल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलेला आहे. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी.
कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिवाय देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. पण ते काय सगळं घेऊन जायचं, म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे. केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे, काय झालंय ते. इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.